हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर आनंद खवणेकर. स्वागत करतो तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. त्याचं नाव आहे तुमची इम्युनिटी पॉवर कशी वाढवावी, म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुम्ही कशी वाढवावी. प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख, शांती, समृद्धीचे, भरभराटीचे जावो, उत्तम आरोग्याचे जावो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना. तर ह्या वर्षासाठी तुम्ही एक रिझोल्युशन केलं पाहिजे की माझं आरोग्य कसं चांगलं राहील. नवीन वर्षामध्ये बरेच लोक फायनान्शियल प्लॅनिंग करतात. आज मी तुम्हाला तुमचं हेल्थ प्लॅनिंग सांगणार आहे. तुमची इम्युनिटी पॉवर कशी तुम्ही बूस्ट करू शकता याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात टिप्स देणार आहे. तर प्रथम हे लक्षात घ्या की प्रत्येकाचं कॉन्स्टिट्यूशन वेगवेगळं असतं. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे प्रकृती. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं कॉन्स्टिट्यूशन असतं. एक वेगळा आकार असतो प्रत्येकाला. प्रत्येकाचा स्वभाव धर्म वेगळा असतो. तसंच प्रत्येकाची बॉडीची रचनासुद्धा सारखी जरी वरून असली ॲनाटॉमीने, तरीसुद्धा आतमध्ये जी पॅथॉलॉजी असते ती वेगवेगळी असते. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने आपल्या शरीराकडे ध्यान दिलं तर निश्चितच तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य जगण्याचा एक सोपा मूलमंत्र मिळू शकतो. तो आज कोणता आहे त्याबद्दल मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे तुमची इम्युनिटी चांगली ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आता बऱ्याच जणांना हे पॉसिबल होत नाही, कारण त्यांचा जॉब असतो किंवा त्यांचे इतर कारणं असतात, त्यामुळे त्यांना रात्री लेट होतो. तर त्यांच्यासाठी एक सोपा आणि सुटसुटीत उपाय सांगतोय, तो म्हणजे रात्री आल्यानंतर शवासन करणे. शवासनामध्ये गेल्यानंतर जी झोप घेता ती तुमची जवळजवळ डबल एक्स होते. म्हणजे जर समजा तुम्ही 4 तास झोपत असाल तर ती जवळजवळ 8 तास झोपे एवढी पुरेशी असते, कारण त्याच्यामुळे तुम्हाला गाढ निद्रा लागते. डीप अँड साऊंड स्लीप बोलतो. जे साधू संत असतात किंवा जे योगी असतात ते लोक शवासनामध्ये जातात, कारण त्यांना कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त निद्रा घ्यायची असते. बाकीच्या ते साधनेमध्ये वेगळं असतात. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्ही 1 ते 2 किलोमीटर चालणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की माझ्याकडे वेळ नाही, तर मुद्दाम अर्धा तास लवकर उठा. 1 किलोमीटर तरी भरभर चालण्याचा प्रयत्न करा, कारण भरभर चालण्यामुळे तुमच्या कॅलरीजचा बर्न होतात आणि त्याचबरोबर तुम्हाला प्युअर ऑक्सिजन सुद्धा मिळतं. त्यानंतर तुमचा रुटीन दिनक्रमामध्ये 1 तासाच्या आतमध्ये तुम्ही ब्रेकफास्ट करणं खूप गरजेचं आहे. झोपून उठल्यानंतर घड्याळ लावून 1 तासाच्या आतमध्ये जर तुम्ही ब्रेकफास्ट केला तर त्याचे तुम्हाला खूप चांगले बेनिफिट्स मिळतात. आणि ब्रेकफास्ट हा हेल्दी असावा. मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, बिस्किट्स वगैरे शक्यतो तुम्ही अवॉइड करा. त्यावेळेला फ्रेश आणि ताजं अन्न घ्या. सकाळी उठल्यानंतर तुमचा जठराग्नी प्रदीप्त झालेला असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला इंधन चांगलं टाकण्याची गरज असते. जसं गाडीमध्ये आपण इंधन टाकतो तसं आपलं शरीरसुद्धा एक प्रकारची मशीन आहे. त्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं इंधन टाकणं गरजेचं आहे, तर तुमची गाडी पूर्ण दिवसभर सुरळीतपणे चालू शकते. तर त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक चांगला पौष्टिक नाश्ता करणं गरजेचं आहे. तुम्ही पोहा, उपमा, शिरा, भाजीपोळी हे पर्याय ठेवू शकता. तुमचा लंच हा 12 ते 1च्या दरम्यान होणं खूप गरजेचं आहे. मेटाबॉलिझम चांगलं राहतं. आणि 4 ते 5च्या दरम्यान तुमचा हलकासा स्नॅक झाला पाहिजे. कमी तेलकट असलेले पदार्थ खाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला एनर्जी राहील. तर 7 नंतर जेवण हे निषिद्ध मानलं गेलं आहे. पण मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा जे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हे पॉसिबल नाही, कारण वर्किंग अवर्स जवळजवळ 6 वाजेपर्यंत असतात. कामावरून घरी यायला जवळजवळ 9, 9:30 होऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला एक पर्याय सांगतो की रात्रीचा आहार हा शक्यतो लाईट घ्यावा. लाईट म्हणजे काय, तर रात्रीच्या जेवणामध्ये कार्बचं प्रमाण कमी करा, म्हणजे त्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो. त्यामुळे तुमची उष्मांक जास्त वाढणार नाही. त्यामुळे ते फॅट तुम्हाला परत बर्न करण्यासाठी जास्त इफर्ट घ्यावे लागणार नाहीत. तर रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो सर्व धान्यांचं पीठ एकत्र करून त्याची भाकरी बनवा. त्याच्यानंतर चपाती भाजी तुम्ही घेऊ शकता. पण शक्यतो ऑइली, जास्त चटपटीत नॉनव्हेज असेल तर शक्यतो रात्रीच्या वेळेला तुम्ही टाळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमची ट्रायग्लिसराईड लेवल वाढू शकते आणि पुढे जाऊन तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा धोका वाढू शकतो. आयुर्वेदिक शास्त्राप्रमाणे सकाळचा नाश्ता हा राजासारखं असलं पाहिजे, दुपारचं जेवण हे राणीसारखं असलं पाहिजे आणि रात्रीचं जेवण हे गुलामासारखं असलं पाहिजे. पण आपण उलटं करतो आणि त्यामुळे बरेचसे हेल्थचे चॅलेंज येतात. तर ही झाली डाएटबद्दल माहिती. आता आपण एक्सरसाइजबद्दल विचार करूया. तर एक्सरसाइज हा प्रत्येक व्यक्तीने त्याच्या प्रकृतीप्रमाणे करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला बॅकएकचा प्रॉब्लेम असेल, हार्टचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला इतर काही फिजिकल चॅलेंजेस असतील तर डेफिनेटली तुम्ही ओव्हर वर्कआउट करणं टाळलं पाहिजे. बॉडीमधले ऑर्गन, सेल्स रिजनरेट होण्यासाठी मदत होते. तुम्हाला ऑक्सिजनची मात्रा खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये मिळते आणि ती जाऊन तुमच्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशनसाठी खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करू शकते. तुमच्या शरीरातील विजातीय घटक बाहेर काढण्याचे, ज्याला आपण टॉक्सिन म्हणतो इंग्लिशमध्ये, ते टॉक्सिन्स बाहेर काढण्याची प्रक्रिया खूप जलद गतीने आणि सुलभ गतीने होऊ शकते. तर मित्रहो, होमिओपॅथीमध्ये इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीची औषधं आहेत. त्याबद्दल मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे. तर पहिलं औषध आहे अवेना सटावा मदर टिंक्चर. अवेना सटावा मदर टिंक्चर तुमच्या पूर्ण ब्रेनवर काम करतं, पूर्ण इम्युनिटी सिस्टीमवर काम करतं
तुम्हाला जर सतत चिंता असेल, निद्रानाश असेल, तुम्हाला झोप येत नसेल, तुमचं डायजेशन वीक होत असेल, तर डेफिनेटली तुम्ही अवेअरनेस सेटअप ट्राय करा. नसांमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, तुमच्या ब्रेनला सप्लाय कमी होत असेल, तुमच्या मेमरीमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, त्यामुळे तुम्हाला ब्रेनमध्ये खूप थकवा येत असेल, वारंवार कामाचा अतिलोडमुळे तुम्ही सतत चिंताग्रस्त असाल, जर तुमची इम्युनिटी पॉवर हळूहळू कमी होत असेल, तर डेफिनेटली तुम्ही अवेअरनेस सेटअप मदर टिंचर ट्राय केलं पाहिजे. हे होमिओपॅथीमधील एक सर्वोत्तम नर्व टॉनिक आहे. दुसरं औषध आहे अश्वगंधा मदर टिंचर. अश्वगंधाचे औषधी उपयोग तर तुम्हाला माहिती आहेत, पण अश्वगंधा मदर टिंचर हे जर तुम्ही नियमितपणे सेवन केलं तर डेफिनेटली तुमची इम्युनिटी पॉवर खूप चांगल्या पद्धतीने राहू शकते. तिसरं औषध आहे कालमेघ मदर टिंचर. कालमेघ मदर टिंचर हे तुमच्या चयापचय क्रियेवर एवढं इफेक्टिव्हली काम करतं की तुम्हाला जरी कुठल्याही प्रकारचा लिव्हरच्या संदर्भात प्रॉब्लेम असेल, तुम्हाला पचनक्रिया तुमची व्यवस्थित होत नसेल, तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास होत असेल, तुमची इम्युनिटी पॉवर खूप ड्रॉप झाली असेल, त्यामुळे चयापचय क्रिया बिघडल्यामुळे तुमची इम्युनिटी पॉवर कमी झाली असेल, तर डेफिनेटली तुम्ही कालमेघ मदर टिंचर ट्राय केलं पाहिजे. कालमेघ मदर टिंचर तुम्हाला तुमची इम्युनिटी पॉवर अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स संपूर्णपणे बाहेर काढतं, विजातीय घटक तुमच्या शरीरातले बाहेर काढून तुमची शारीरिक तंदुरुस्ती खूप चांगल्या पद्धतीने वाढवतं. कालमेघ मदर टिंचर हा सर्वोत्तम पर्याय. चौथं औषध आहे अल्फा अल्फा मदर टिंचर आणि ते सर्वाधिक वापरलं जाणारं औषध आहे. हे औषध तुमच्या ब्रेनवर काम करतं, तुमची इम्युनिटी पॉवर वाढवतं. तुम्हाला जर भूक लागत नसेल तर तुमचं लॉस ऑफ ॲपेटाईट असेल तर ते तुमचं सुधारतं. त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये जर मल्टीव्हिटॅमिनची डेफिशियन्सी असेल तर डेफिनेटली तुमच्या शरीरामध्ये जीवनसत्वाची कमतरता भरून काढतं. त्याचबरोबर तुम्ही बायोकेमिक कॉम्बिनेशन 5S म्हणून गोळ्या येतात, त्या 5S गोळ्या 2 गोळ्या सकाळी 2 गोळ्या संध्याकाळी याबरोबर घेतलात तर तुमची इम्युनिटी पॉवर खूप चांगल्या पद्धतीने बूस्ट होऊ शकते आणि येणारं नवीन 2026 डेफिनेटली तुम्हाला चांगलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, असे गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, प्रसन्न राहा, निरोगी राहा आणि डॉक्टर आनंद सोबत आनंदी राहा. धन्यवाद. भेटूया 2026 मध्ये.